तालुका पत्रकार संघाच्या वतीने सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी चिचगड कोरची मार्गावर असलेल्या पर्यटन स्थळी ढासगड मंदिर परिसरात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघाचे अध्यक्ष प्राध्यापक ZS बोरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार इशुलाल भालेकर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण आणि पुष्प वाहून पूजन करण्यात आले। या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार इशुलाल भालेकर यांनी पत्रकारिता ही निर्भीड आणि निष्पक्ष असली पाहिजे, पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे असे सांगितले। प्राध्यापक ZS बोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आयुष्यावर बोलताना सांगितले की मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले। या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्यांच्या याच कार्यामुळे पत्रकारितेचे कार्यक्षेत्र वाढले आहे आणि आमगाव तालुका पत्रकार संघ अनेक उपक्रम राबवून अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे कार्य करतो। नंतर देखील पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यशैलीचा अवलंब करणार असे सांगितले आहे। यावेळी पत्रकार नरेंद्र कावळे, यशवंत मानकर, राधाकिसन चुटे, रितेश अग्रवाल, सुनील पडोळे, अजय खेतान, राजीव फुंडे, दिनेश शेंडे, आनंद वर्मा, विकास शर्मा, रेखलाल टेंभरे आदी पत्रकार उपस्थित होते। प्रथमच आपल्या संघाच्या स्थापनेनंतर हे आपले जसं 6वं वर्ष आहे, या ठिकाणी निर्भयपणे सगळे बोलू शकले। पत्रकार संघामध्ये काय उणिवा आहेत त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी मांडल्या आणि आपल्याला संघ ज्या पद्धती जोपर्यंत उणिवा पुढे येणार नाही तोपर्यंत संघाला तेवढी शक्ती कधीच प्रदान होऊ शकत नाही। मी 3 वर्षापासून अध्यक्ष ही गोष्ट मलाही माहीत आहे, अध्यक्ष या नात्याने मी कुठेतरी कमी पडलो असेल, परंतु जेव्हा आपण मागे एकदा बसलो तेव्हा आपण असाच हा विषय आला की बा कुठेतरी आपण कार्यक्रम केलं पाहिजे। पत्रकार संघाकडून ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होत नाही, तर आपण एक कमिटी पण केली होती, कमिटीकडूनही काही रिस्पॉन्स आला नाही। तर याला कारण तुम्हाला खूप दोष देण्यापेक्षा प्रत्येकाचा हा एक पत्रकार हा एक फक्त व्यवसाय नाही आहे, सगळेच लोक कुठं ना कुठं गुंतलेले आहेत। त्यामुळे आपण पत्रकारितेला किती वेळ देतो हे महत्त्वाचं। जर तुम्ही त्या पत्रकारितेला वेळ देऊ शकत असाल तर त्याबद्दल तुम्ही न्याय करू शकणार आणि तुम्हाला समाजामध्ये लोक विचारतील। पण पत्रकारितेकरता जो वेळ आपण द्यायला पाहिजे जर तो आपण देऊ शकलो नाही तर त्याच्याबरोबर न्याय होणार नाही आणि तुम्हाला तो सन्मान मिळणार नाही ही वस्तुस्थिती। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।